हातात स्मार्टफोन आल्यावर जर का तुम्हाला 10 रुपयामध्ये दिवसभर काही बघायला मिळत असेल तर लोक फोन चूज करत होते. आणि ही भारतीय लोकांची प्रवृत्ती सांगते ओटीटीची. ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंटसाठी उभा राहत होता तेव्हा त्याचं रोस्ट केला गेला. आपल्या इथे आलिया भट्टचाही रोस्ट करायला अलाउड नाही. त्यामुळे ते तर कम्पॅरेबलच नाही काही. आताच्या सरकारला असेल किंवा महाराष्ट्र सरकारला असेल, दोन्ही वेगळ्या पार्टीच्या आणि दोन विचारधारांच्या आहेत. पण त्यांच्यावर जेव्हा घाला येतो तेव्हा ते फिरतं. तोपर्यंत नाहीतर वायफळपणा चाललाच होता सोशल मीडियावरही. आणि माझ्या मताने त्याच्यामधली एकच गोष्ट आहे ज्याच्याशी मी पूर्णपणे ऍग्री करतो, आणि ते म्हणजे सेल्फ सेन्सरशिप किंवा स्वतःवर ताबा ठेवणे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवीन चर्चा, आणि तुम्ही स्क्रीनवर बघताय की डिजिटल क्षेत्रातल्याच एका व्यक्तीशी आपण आज गप्पा मारणार आहोत. थिंक बँक मध्ये स्वागत करूया सारंग साठे याचं. सारंगला कदाचित तुम्ही सगळे ओळखतच असाल, कदाचित म्हणणं पण माहित नाही मला कितपत योग्य आहे. भाडीप सारखं फेमस युट्यूब चॅनल आणि बरीचशी चॅनल्स ते चालवतात. त्यांची गुलबदन टॉकीज नावाची कंपनी आहे. OTT मध्ये ते वेगवेगळे प्रयोग करतायत आणि येणाऱ्या काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे शोज येतील. आधी पण आलेत काही OTT वरती शोज. त्यामुळे विषय कदाचित तुम्हाला यावरनं लक्षात आला असेल की काल भारत सरकारनं जे नियम जाहीर केले OTT साठी, सोशल मीडियासाठी, त्याच्याविषयी आज आपण सारंगशी बोलणार आहोत. सारंग, वेलकम. आणि पहिला प्रश्न असा आहे की खरंच OTT प्लॅटफॉर्म्स वरती, सोशल मीडियावरती काय म्हणू आपण त्याला, एक प्रकारे निर्बंध नाही म्हणताय, पण या सगळ्याला कंट्रोल करणारे कायदे असावेत? हा खूप असा हो की नाही असा उत्तर देण्यासारखा प्रश्न नाही असं मला वाटतं. कारण ही नवीन सिस्टीम आहे. आतापर्यंत अख्खं जग एखाद्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर जोडलं गेलं असं झालं नव्हतं. म्हणजे आपण न्यूजपेपर असतील किंवा TV असेल, हे आपापल्या देशात आपापलं असतं. त्यातल्या त्यात कधी कधी ब्रॉडकास्टिंग राईट्स विकले जायचे, काही प्रोग्रामिंग विकलं जायचं इकडे तिकडे, काही न्यूज आर्टिकल्स ह्या पेपर मधले त्या पेपर मध्ये दिले जायचे. त्यामुळे त्याला एका देशाचा नियम लावणं अवघड आहे. इंटरनेट मुळातच अख्खं जग जोडणारी गोष्ट आहे. त्यामुळे अख्ख्या जागतिक पातळीवर आपला ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि ती सिस्टीम बनायला अनेक वर्ष लागतील असं मला वाटतंय. कारण काही ह्याला इंटरनेटचा जन्म होऊन 20-25 वर्ष झाली आहेत. म्हणजे त्याच्या आधी वापरात होती, पण ते आपल्यासारख्या सामान्यांसाठी नव्हती. त्याच्यानंतर आपल्या हातात येऊन हार्डली 10 वर्ष झाली आहेत. त्याच्या आधी मी स्वतःला प्रिव्हिलेज्ड मानतो की माझ्या आई वडिलांनी मला खूप आधी इंटरनेट उपलब्ध करून दिलं. पण कित्येक लोकांकडे गेल्या 10 वर्षात इंटरनेट आले. तर त्याच्यामुळे त्याच्यावर इतक्या मला, आणि आणखीन एक तू म्हटलास की नवीन नियम आलेत, तर मी त्याला गाईडलाईन्सच म्हणेन. अजूनही ते गाईडलाईन्स वाटतायत तरी, आणि जोपर्यंत त्याचे नियम होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. एकदा ते नियमात प्रवृत्त जेव्हा होईल तेव्हा आपल्याला मात्र सगळ्यांचा सर्वांगी विचार करून जागतिक लेवलवर काय होतंय, भारतात काय होतंय, त्याचा इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ते नियम बनवले पाहिजेत, तर बनवायचे असतीलच तर. हा एक तू महत्वाचा मुद्दा म्हणालास की इंटरनेट हे जगाचं आहे आणि त्यामुळे त्याला देशांच्या सीमेत किती घालणार ते माहित नाही. पण आता ऑस्ट्रेलियामध्ये केस चालू आहे फेसबुक विरुद्ध. युरोपियन डेटा प्रोटेक्शन लॉज खूप जास्त प्रमाणात चालू आहेत, अमेरिकेत चालू आहेत. अशा वेळेला एक देश म्हणून काहीतरी डिजिटल बद्दल भूमिका घेणं हे कितपत भविष्यात त्रासाचं होईल किंवा फायद्याचं होईल? मला असं वाटतं की इंटरनेटनी आधीच्या सगळ्या सिस्टीम्स मोडून काढलेल्या आहेत भरपूर. त्याच्यामुळे त्याचा नव्यानेच विचार करायला लागेल. जर का इंडिव्हिज्युअली आपण करायला गेलो तर त्याच्यातनं उलट आणखीन विद्रोही प्रवृत्ती तयार होईल. साधा हिशोब आहे की पूर्वी आपल्याकडे परदेशात जेव्हा OTT प्लॅटफॉर्म झाले होते आणि आपल्याकडे नव्हते, आपल्याकडे त्याची परवानगी नव्हती असं कॉन्टेंट टाकायची, तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स सगळ्यांनी बघून झालेलंच होतं. पण ते चोरून बघून झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये उपद्व्यापीपणा वाढत जातो. मग त्याच्यामध्ये टोरेंट्स डाउनलोड होतात. मग ते केबलवालेही त्यांना तेवढेच हे करतात. तर नियम त्याच्यावर उलट रेग्युलेशन्स एका अशा पद्धतीने आणून जे लोकांना मान्य आहेत. म्हणजे मला आता आपण चर्चा सुरू करायच्या आधी मला सगळ्यात शॉकिंग गोष्ट कालच्या गाईडलाईन्स मधली हीच वाटली की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही कन्सल्टेशन केलेलं आहे आणि 2018 मध्ये आम्ही हे नियम पब्लिक डोमेन मध्ये आणले आणि आम्ही लोकांच्या कमेंट्स केल्या आणि 173 लोकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या आणि त्याच्यातनं आम्ही हे तयार केलं. आता 173 लोक
हे लिटरली मी रोज जेव्हा सकाळचं ऑमलेटचा फोटो टाकतात तेव्हा कमेंट करतात. तर त्यामुळे एवढीशा लोकांचा तो म्हणजे किंवा माझंही स्वतःचं ओपिनियन काही अंतिम मानलं नाही पाहिजे. त्याला ह्याच्याहून जास्त अभ्यास गरजेचा आहे. अर्थात त्याच्यावर मी असं नाही म्हणणार ही नी जर्क रिॲक्शन आहे. इंटरनेटचा वापरही थोडासा चुकीच्या पद्धतीने व्हायला लागलाय गेले 4-5 वर्ष आणि त्याच्यामुळे सर्व देश थोडं रिॲक्ट होणार हे स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतंय की हे लॉंग टर्म निगोसिएशन आहे, ते चालत राहिलं पाहिजे. आता एक OTT क्रिएटर म्हणून आणि युट्यूब पासून सगळ्या पेड OTT प्लॅटफॉर्मशी तू संबंधित आहेस. तुमच्या आयुष्यावर, तुमच्या ओव्हरऑल बिझनेसवर, तुमच्या कलेवर ह्या नियमांचा काय परिणाम होणार? खरं तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जेव्हा OTTs आले आणि आल्ट बालाजी आला, आता आल्ट बालाजी आणि झी5 एकत्र आलेच आहे. तर आल्ट बालाजीने एक वेगळा अप्रोच घेतला की अत्यंत सेन्सेशनलाइज कॉन्टेंट आणायचं आणि ते सगळं करायचं. आणि तेव्हा असं वाटलंच होतं की ह्याच लोकांमुळे सेन्सरशिप येणार, कारण काय त्याचा मी म्हणणार नाही गैरवापर केला गेला, पण अतिरेकही केला गेला. आपण बंधनं कुठे घालायची, त्याचा दिशा काय ठरवायची, ह्याचा इतका चांगला वापर करून घेता येतो OTTचा. म्हणजे उदाहरणार्थ पाताल लोक असेल किंवा अजून दिल्ली क्राईम असेल, आणखीन बरेच असे शोज आहेत की ज्याच्यामध्ये सेन्सरशिप आली तर त्या शोची सगळी मजाच रयाच निघून जाईल. कारण त्याच्यामध्ये जे म्हणायचे ते म्हटलं पाहिजे. पण त्याच्या जागी जर का ह्या म्हणजे काय म्हणतात गंदीवादमुळे जर का त्यांच्यावर सेन्सरशिप आली तर ते खूपच घातक ठरू शकतं. तर त्यामुळे असं अनपेक्षित तर नाहीये हे झालं, हे अपेक्षित होतं की ह्याच्यावर कधीतरी घाला येणार. पण माझ्या मताने त्याच्यामधली एकच गोष्ट आहे ज्याच्याशी मी पूर्णपणे ऍग्री करतो आणि ते म्हणजे सेल्फ सेन्सरशिप किंवा स्वतःवर ताबा ठेवणे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण काय करतोय, लोकांना काय सांगतोय ते खूपच महत्वाचं आहे. आणि ते नसेल तर मग या सगळ्याला आपण सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. डायरेक्ट भाडीपावर नाही परिणाम होणार, पण आमच्यासारख्या अनेक लोकांवर परिणाम होईल एवढी खात्री आहे. बरेच लोक जे सगळं तुंबलं होतं आतमध्ये ते व्यक्त करायला म्हणून इंटरनेट वापरायचे, तर ते अचानक त्यांच्यावर काहीतरी एक गळचेपी प्रवृत्तीने काहीतरी केल्यासारखं त्यांना वाटू शकतं एवढं मला. आणि मी त्यामुळे मी म्हटलं तसं हे माझं ओपिनियन मी देऊ शकतो, पण लोकांसाठी मी नाही बोलू शकत ह्या पर्टिक्युलर गोष्टी. तू उल्लेख केलास की ज्या प्रकारचा काही ज्याला कदाचित वल्गर म्हणता येईल असं कंटेंट काही प्लॅटफॉर्म्स वरती आला आणि अशी एक समाज मन किंवा असा एक मोठा चर्चेचा विषय होता की अरे डिजिटल किंवा OTT ना, मग इथं फक्त सेक्स आणि व्हायलन्स या दोनच गोष्टी चालतात, बाकी इथं काही नसतं. आणि त्या बनलेल्या इमेजचा परिणाम म्हणजे नुकतंच आलेलं धोरण आहे का? नाही, मला तसं नाही वाटत. नुकतं झालेलं धोरण खूप उशिरा आलं. मग हे जवळपास 6-7 वर्ष आधी व्हायला पाहिलं होतं. त्यांनी आमच्यासारख्या कॉन्टेंट क्रिएटर्सला उलट फायदा झाला असता जर का ह्या प्रकारचं धोरण त्याच्यामुळे आलं असतं. कारण आल्ट बालाजी आता एक्झिस्ट करून 5-6 वर्ष झाली. उल्लू आला, त्याच्यानंतर आणखीन असे असंख्य ऍप्स आले ज्यांनी आमचं मार्केट दाबलं. कारण काय, हातात स्मार्टफोन आल्यावर जर का तुम्हाला 10 रुपयामध्ये दिवसभर काही बघायला मिळत असेल तर लोक पॉर्न चूज करत होते. आणि ही भारतीय लोकांची प्रवृत्ती सांगते, OTTची नाही. तर ती प्रवृत्ती कशातनं तयार आली त्याचं विचारमंथन होणं आणखीन एक वेगळा भाग आहे. मला असं वाटतं की तो का असं होतंय की लोक तेच चूज करतायत, त्याचं एक वेगळं विचारमंथन झालं पाहिजे. उलट जर का ते झालं असतं ना तर चांगलं कॉन्टेंट आधीपासून म्हणजे जर काय ह्याच्यावर म्हणजे आता हे जे मोठे प्रोड्युसर्स आहेत आर्ट सारखे शोज चालले म्हणून त्यांनी त्यात पैसे घालायला सुरू केले. नाहीतर जर OTT चालू झालं तेव्हा आर्ट नव्हतं, काही नव्हतं, फक्त नेटफ्लिक्स होतं, अमेझॉन होतं, हॉटस्टार होतं. त्यांचे जर का शोज बघितलं तर त्याच्यामध्ये सेक्स आणि व्हायलन्स हाच फक्त भाग नव्हता. म्हणजे एक सेक्रेड गेम्स च उदाहरण घेतलं, ती क्राईम बेस्ड स्टोरी होती म्हणून त्याच्या गरज ती होती. पण नाहीतर बाकीचे जे शो आधी चालले म्हणजे उदाहरणार्थ भारतातला सगळ्यात पहिली फेमस वेब सिरीज आपण असं म्हटलं तर परमनंट रूममेट्स आहे, जी TVF नी केलेली आहे. आणि ती साध्या एक किंवा सगळ्यात हिट सिरीज आतापर्यंत कुठल्याही शोचे 3च्याहून वरती सीझन झाले नाही आहेत. आणि ते एकच शो आहे लिटिल थिंग्स. आणि ते साधं नवरा बायको मधली रोजच्या गोष्टी आहेत. आमच्यासाठी सगळ्यात हिट गोष्ट जी आहे ती आई आणि मी आहे. आणि आई आणि मी हे आई आणि मुलांच्या नात्यावरची सोय. सो अजिबात असं नाहीये की OTT किंवा इंटरनेट म्हणजे ते लोकांनी ते मोठं केलं
जनतेनेच मोठं केलं, पॉर्न आणि व्हायलन्स, आणि ते मोठं केल्यामुळे प्रोड्युसर्सनी त्याच्यात पैसे घालायला सुरू केले. आजही मला धक्कादायक वाटतं की पांडू सारखा आमचा जो शो आहे तो पोलीस खात्यावर आहे आणि रोजच्या म्हणजे पोलीस कसे जगतात रोजच्या, म्हणजे त्यांचं काय स्लाइस ऑफ लाईफ म्हणूयात आपण, तर त्याच्यावरच्या शोला सेकंड सीझन नाही मिळत, पण त्याच्यात आणि तो हिट होऊन सुद्धा नाही मिळत, पण एका गंदी बातला 4 सीझन मिळतात. आणि त्याचं कारण साधं सुद्धा आहे की लोक ते बघतायत. त्यामुळे त्यांनी ओटीटी म्हणजे ते नाहीये जिथे पैसे तिथे लोक जाणार. म्हणजे उद्या चायनीज प्रॉडक्ट का विकले, चायनीज विकत नाही घ्यावं असं माझंही मत होतं खूप आधीपासून, पण विकत का घेतले जातात, कारण का ते स्वस्तात आहेत, मग त्याची डिमांड वाढते, डिमांड वाढल्यावर सप्लाय वाढतो, सप्लाय वाढल्यावर तेच आपलं खरं मार्केट बनून बसतं. सो तू जे म्हणतोयस त्याच्यानुसार अशा स्टेप्स, म्हणजे ही एक काय गाईडलाईन आली आहे, अशा स्टेप्समुळे हे माध्यम मॅच्युअर व्हायला मदत होईल का? कारण तू आधी असं म्हणालास की खूप कमी वेळ झाला या माध्यमाला भारतात येऊन, तर आपण मॅच्युरिटीकडे चाललोय. नाही, मला वाटतं की काय होतं की फक्त ह्या गाईडलाईन्स का त्याला विरोध पण होणार तेही सांगतो. कारण ह्या गाईडलाईन्स कधी आल्या, जेव्हा आत्ताच्या सरकारला असेल किंवा महाराष्ट्र सरकारला असेल, दोन्ही वेगळ्या पार्टीच्या आणि विचारधारांच्या आहेत, पण त्यांच्यावर जेव्हा घाला येतो तेव्हा ते फिरतं. तोपर्यंत नाहीतर वायफळपणा चाललाच होता सोशल मीडियावरही, आणि हे आम्ही गेले 8 वर्ष सहन करतोय सोशल मीडियावरची लोक. आम्हाला वाटायचं की हे पसरवू नका. म्हणजे आता मी आमच्या एका मैत्रिणीशी बोलत होतो जी इंटरनेटवर नाव न घेता मी सांगतो की खूपच फेमस आहे, आणि तिचा जो ट्रेनर आहे, फिजिकल ट्रेनर, त्याचा फोटो छापलाय एका ह्याच्यावर की आमिर खानची मुलगी आमिर खानच्या नोकराबरोबर पळून गेली, हिंदू नोकराबरोबर पळून गेली, असा एक फोटो छापलाय. आणि हा फिजिकल ट्रेनर आहे, हा सगळ्या मोठ्या सेलिब्रिटीजचं फिजिकल ट्रेनिंग करतो, आणि अशी करून बातमी छापली. आता ह्याचं काय करणार आपण? आता ह्याच्यामध्ये किती आपण अँगल बघायचे हा एक वेगळा परत ह्याचा अभ्यासाचा विषय. तर ह्या बातम्यांवर त्यांनी परिणाम होणार आहे का? गॉसिप वगैरे जे होतं किंवा खूप काहीतरी ह्याचा परिणाम कुठे होणार? तर फॉर एक्झाम्पल तांडव सारख्या शोवर होईल, किंवा अशा कुठल्या तरी शो होईल जिकडे पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड आहे. ह्याच्यातनं जर पॉलिटिक्स बाहेर काढलं आणि सर्वसामान्यांचं हे बघितलं, काय म्हणतात, त्यांच्यावर ते खोटे आरोप केले जातात किंवा काहीतरी घाणेरड्या बातम्या छापल्या जातात, आणि त्याच्यावर कोणीही काही केस करणार नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे मच्युअर म्हणजे हे करणं गरजेचं आहे, पण ते करताना 171 कमेंट्स मधनं नाही, तर एक इंडस्ट्रीला एकत्र घेऊन करणं गरजेचं आहे. एक खूप त्याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं ना, तर स्क्रीन रायटर्स असोसिएशन आहे, ज्याची मला फार स्तुती करावीशी वाटते. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक असोसिएशन्स आहेत, आणि मी काही प्रत्येकाचं समर्थन करत नाही, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे मोटिव्ह असतात, आणि येऊन शूटिंग थांबवणे, हे ते पैसे बुलिंग ते सगळं होतं. पण स्क्रीन रायटर्स असोसिएशनचं मला भयंकर कौतुक करावं असं वाटतं. ते दरवेळेस ओपिनियन गाईडलाईन्स बनवतात, आणि आम्हाला एक ईमेल जे कोणी स्क्रीन रायटर्स आहेत त्यांना, आता मला दोन्ही सीएमओ कडनं आणि पीएमओ कडनं दोन्ही पुन्हा वेगळ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीची लोक आहेत, असं म्हणजे आता नुकतीच वेगळ्या आयडिओलॉजी झालेत, पण तर ते दोन्हीकडनं मला रेग्युलर ईमेल्स येतात की आता हे झालंय, आता आम्ही हे करतोय, आता आम्ही ते करतोय. स्ट्रेंजली डिजिटल क्षेत्रातला असून सुद्धा या गाईडलाईन्स बद्दल गाईडलाईन येईपर्यंत मला एकही ईमेल आली. आता त्यांच्याकडे माझी सगळा डेटा, प्रत्येकाकडे माझा डेटा आहे की फेसबुककडे आहे, ह्या पॉलिसीज च्या बाबत मात्र मला ईमेल येत नाही. हे थोडंसं मला असं वाटतं की बरोबर नाही. पण म्हणजे त्याच्या अनुषंगिक एक प्रश्न आहे की परदेशामध्ये ओटीटी हे माध्यम, सोशल मीडिया माध्यम आपल्याहून जास्त काळ एस्टॅब्लिश आहे. नेटफ्लिक्स आपल्याहून कमीत कमी 10 वर्ष अधिक वेळ US मध्ये आहे. तर तिथं असे कायदे, तिथली गाईडलाईन्स काय सांगतात, आणि त्याच्याशी कम्पेअर केल्यावर आपण कुठं? मला US मध्ये फ्रीडम ऑफ स्पीचला खूप महत्व आहे. मी असं परदेशात म्हणजे ओव्हरऑल परत सगळ्या देशांबद्दल नाही बोलू शकत. ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये वेगळे गाईडलाईन्स आहेत. US मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की जेव्हा म्हणजे ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंटसाठी उभा राहत होता तेव्हा त्याचा रोस्ट केला गेला. आपल्या इथे आलिया भट्टचाही रोस्ट करायला अलाउड नाही. त्यामुळे ते तर कम्पॅरेबलच नाही काही. इनफॅक्ट प्रेसिडेन्शियल डिनर जो असतो, जेव्हा
त्याचा राष्ट्रपती निवडून येतो, तर त्या रात्री तिथे एक डिनर अरेंज केला जातो आणि त्या वर्षाचा जो टॉप कॉमिक असतो तो येऊन त्या त्या प्रेसिडेंटचा रोस्ट करतो, त्याच्यावर स्टँडअप कॉमेडी करतो. त्यामुळे त्या सेन्सरशिप आणि आपल्या सेन्सरशिपला कम्पेअर करणं काही आसपासही नाहीये असं मला वाटतं. तिथला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे फुल फ्रीडम आहे, की ज्या प्रकारे ट्रम्पला रोस्ट करायला अलाउड आहे त्याचप्रमाणे ओबामालाही करायला अलाउड आहे. असं नाहीये की कुठल्या तरी एका बाजूनी ते नियम बदलतात आणि चालतात. आपल्या इथं जसं होतं की जेव्हा जे सरकार असेल त्याच्याप्रमाणे त्याचे नियम बदलतात. म्हणजे जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा रंगदे बसंती अलाउड होतं आणि जेव्हा हे आलं बीजेपी सरकार आलं तेव्हा आपलं काय म्हणतात ते ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर अलाउड आहे. तर त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणाला सेन्सर करायचं कोणाला नाही करायचं हे ठरवता. तर ते न करता सरसकट जर का असेल जसं परदेशात आहे तर ते वर्क होऊ शकेल. पण तुमच्या आत्ताच्या वातावरणाप्रमाणे जर का सेन्सरशिप आली तर मग ती कधीच स्थायी नाही होणार, ती कधी थांबणार नाही एका ठिकाणी, ती बदलत राहणार दरवेळेस. आणि मग त्याच्यामुळेच आम्ही सगळे कन्फ्युज राहतो कॉन्टेंट क्रिएटर्स काय. आता आम्ही प्रोडक्शन चालू केलंय, उदाहरणार्थ 3 OTT शोचं प्रोडक्शन आमचं आता इन प्रोडक्शन आहे आणि त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आलेत. आता आम्ही जवळपास एक 2-3 कोटी खर्च करून काहीतरी बनवलेलं असतं. आता ते मागे जाऊन ते पुसायचं, त्याच्यात बदल करायचे का हे अलाउड आहे असं मानून की आधी जे केले ते जूप आणि आता हे टाकायला अलाउड आहे, तर ही कन्फ्युजन्स आहेत. तर त्यामुळे परदेशामधले जे नियम आहेत त्याचं आणि आपलं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. परदेशामध्ये सर्वच ठिकाणी फ्रीडम आहे असं नाही. उद्या आपण परदेशामध्ये सौदी पण मानलं पाहिजे, पाकिस्तान पण मानलं पाहिजे, श्रीलंका ही परदेशी आहे, चायना ही परदेशी आहे आणि या सगळ्या ठिकाणी आपल्या तिप्पट सेन्सरशिप आहे. तर त्यामुळे आपण मध्ये होत कुठेतरी या स्पेक्ट्रमच्या. तर वाटचाल कुठे कलाकार म्हणून कुठे व्हावी वाटते तर US कडे. कारण काय कलाकार म्हणून तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे, पण आपला समाज तेवढा पुढे पोहोचलेला आहे का, त्यांचं तेवढं प्रबोधन झालंय का, त्याचाही विचार केला पाहिजे आम्ही. त्यामुळे अगदी उद्याच आम्हाला पूर्ण फ्रीडम ऑफ स्पीच द्या असं म्हणणंही योग्य नाही कलाकारांना. आपल्या चर्चेत सातत्याने एका शब्दाचा उल्लेख आला तो म्हणजे सेन्सर. खरं तर आत्ताच्या गाईडलाईन या OTTला आधी सेन्सर करायला मागत नाहीये. म्हणजे जसं सिनेमात करतात की आधी तुम्ही सिनेमा सेन्सर बोर्डाला दाखवा आणि त्यांनी अप्रूव्ह केला तर पुढं. तर भविष्यात कधीतरी OTTला असा सेन्सर सारखा बोर्ड येणे की आधी तुम्ही आम्हाला दाखवा आणि मग पब्लिश करा असं होऊ शकतं का, आणि असं काही घडलं तर त्याचे परिणाम काय होतात? मुळात सेन्सर बोर्डचा उद्देश वेगळा होता आणि तेच जर का उद्देश राहिलं तर मला अजूनही वाटतं की तसं आम्ही स्वतःहून जेव्हा आम्ही एका आई आणि मीच्या एपिसोड मध्ये शुभमंगल साऊथ नाही शुभमंगल पार्ट 2 का कसं तरी प्रमोशन केलं होतं, जो आयुष्मान खुरानाचा पिक्चर होता आणि इट वॉज अबाउट गे मॅरेजेस, समलैंगिक. आजचाच विषय ताजा तो पण. तर त्याच्याबद्दल होता आणि ते जेव्हा प्रमोट केलं होतं तेव्हा आम्ही स्वतः वॉर्निंग दिली होती की हे पेरेंटियल गायडन्स सकट बघा. कारण काय शेवटी सेक्शुअलिटी बद्दल बोलतोय, लहान मुलांपर्यंत ते कसं पोहोचलं पाहिजे हा त्यांचा भाग आहे, आई वडिलांचा भाग आहे. तर मला असं वाटतं की जर का सर्टिफिकेशन असेल, म्हणजे उदाहरणार्थ की तांडवला सर्टिफाय केलं की हा R-रेटेड शो आहे, की ज्याच्यामध्ये व्हायलन्स आहेत, तुमचे कदाचित भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्याच्यामध्ये सेक्शुअल ऍक्ट्स आहेत, हे आहे ते आहे, आणि ते अगदी म्हणजे काटेकोरपणे पाळलं गेलं जसे दारूचे नियम पाळतो आपण. म्हणजे बारमध्ये 21 वर्षाचं आधी आत्ता एक 10 वर्षापूर्वीपर्यंत 18 वर्षाचे मित्र माझे जायचे बारमध्ये. पण आता मी कधी गेलो बारमध्ये तर मी बघितलंय की सगळ्या तरुण मुलांकडनं त्यांचे आय कार्ड मागितले जातात बऱ्याच ठिकाणी, नाही 90% ठिकाणी तरी केले जातात. तर त्या प्रकारचं रेग्युलेशन आलं तर हरकत नाही की तुम्हाला तुमच्या सतत विवेक बुद्धीने जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे बघा. आता एक R-रेटिंग असतं ज्याच्यामध्ये सगळं आहे अलाउड, पण ते R-रेटेड आहे हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे मग एक पेरेंटल गायडन्स जे 12 वर्षाच्या वरच्या, तर त्या प्रकारे जर आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे स्लॉट्सही दिले गेले की कोणाला OTT ऍक्सेसेबल आहे कोणाला नाही वगैरे, हे तसे नियम आले तर हरकत नाही. पण जर का बंधन आले म्हणजे हे कापा, हे दाखवू नका, तर मग तिकडे डिफरन्स ऑफ ओपिनियन खूप होईल. त्यामुळे सेन्सरशिप जर का
सेन्सर बोर्डाचं जे काम आहे तेच त्यांनी केलं, जे म्हणजे सेन्सर सर्टिफिकेट देणं, की तुम्ही हे रिलीज करू शकता, पण हा R रेटेड आहे सिनेमा, त्याच्यामुळे तुम्ही रात्री 12 नंतर तो थिएटरमध्ये दाखवू शकता नाईट शोला, तर ठीक आहे. राईट. पण ह्या सगळ्यामध्ये नक्की कोणाला किती काय सेन्सिटिव्ह वाटतं हे कायम सब्जेक्टिव्ह राहतं. जसं तू आधी उल्लेख बरोबर. केलास की ते पॉलिटिक्सवर अवलंबून असतं, ते हो. सोशल बायसेसवरती अवलंबून असतं. तर ह्याला हे बरोबर. OTT क्षेत्र की जे असं मानलं जातं की जास्त प्रगत, जास्त विचार मांडणारं आणि सगळी बंधनं धुडकावणार आहे, हे कसं सामोरं जाईल? तेच मलाही खरं तर त्याचमुळे मी जे सुरुवातीला म्हटलं की हे जागतिक वैश्विक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामुळे आपलं त्याच्यावर असं, आता उदाहरणार्थ त्या ह्याच्यामधलंच एक मी हे करतो की एक त्यांनी सगळं हे दिलंय की ह्या गोष्टी जर का झालेल्या असतील तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सरकारशी शेअर करणं गरजेचं आहे, प्लस त्याच्यावर एक ताबा घालणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक हे आहे की is dash is defamatory, obscene, pornographic, pedophilic, invasive to another's privacy, including bodily privacy, insulting or harassing basis of gender, racially or ethnically objectionable, आणि असं बरंच काय काय त्यांनी हे केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर अवघड आहे. तर आता एक साधा एक हे आहे की उदाहरणार्थ आपण सगळे राईट विंग च्या लोकांना सगळे लोक अंधभक्त म्हणतात आणि लेफ्ट विंगच्या लोकांना सगळे आता लिब्रांडू म्हणतात. तर आता लिब्रांडू या शब्दामध्येच आपल्याला माहितीये की दोन कुठले शब्द येतात. तर तो एक सेक्शुअल अब्यूज आहे आणि एक पॉलिटिकल अब्यूज आहे. दुसऱ्या बाजूला अंधभक्त म्हणताना आपण म्हणजे रिलिजियस अब्यूज आहे एक आणि एक फिजिकल अब्यूज आहे. तर आता ह्या कमेंट्सवर पण बंधन येणार आहे का, आणि येणार असेल तर ते दोन्ही बाजूला येणार आहे का? सो मला असं वाटतं की आता जे सगळं आहे ना ते खूप संमिश्र आहे, इतकं सोपं नाहीये त्यांना जसं वाटतंय की ही लँग्वेज. आम्ही सगळे गेले 2 दिवस फक्त कन्फ्युज झालोय की म्हणजे आम्ही करायचंय काय. म्हणजे आता उद्या जर का भाडीपाच्या पेजवर एखाद्या माणसाने आम्ही आता फार्म लॉजवर विषय खोलवर आम्ही फार्म लॉजवर एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये लोकांची भांडणं झाली. एकांना लिब्रांडू म्हटलंय आणि एकांनी दुसऱ्यांना अंधभक्त म्हटलंय. तर आता आम्ही त्या दोघांना बॅन करायचं का नाही करायचं, हा आमच्या, आणि आम्ही एकाला केलं तर दुसऱ्याला का नाही करायचं. सो त्यात तो एक म्हणजे हे खूप कन्फ्युजिंग आहे, इतकं सोपं नाहीये. त्यांना जसं वाटतंय की एका पत्रकामधनं आपल्याला सगळं रिझॉल्व्ह करते 25 पानामध्ये आपल्याला, तर ही खूप लॉंग प्रोसेस आहे. 1, 2, 3, 4, 5 वर्षही जातील कदाचित आपल्याला ह्याची नियमावली तयार करायला, कारण आपल्याला समजायलाच वेळ लागणार आहे हे काय. थोडं म्हणजे मला असं वाटतं की तकलादू आहे आता हे जे काही आहे ना डॉक्युमेंट, ते थोडं तकलादू आहे, कधीही कोलॅप्स होऊ शकेल, कोणी त्याचा गैरवापर करू शकेल असं मला वाटतं. शेवटच्या टप्प्याकडे येताना अजून एक प्रश्न मला या निमित्तानं तुला विचारायचा आहे, तो म्हणजे पर्सनल व्ह्यूइंग आणि पब्लिक व्ह्यूइंग यातला जो फरक असतो, म्हणजे मोबाईलमध्ये कन्झ्युम करणं आणि मोठ्या स्क्रीनवर समाजाच्या बरोबर कन्झ्युम करणं, यातल्या फरकामुळं हे सगळे प्रश्न अधिक गडद होतात. अगदी बरोबर बोललास. माझ्या मताने फिल्मचं व्ह्यूइंग मला समजू शकतंय की ते हे प्रायव्हेट व्ह्यूइंग हे आता पब्लिक झालंय, कारण त्याची इन्फॉर्मेशन बाहेर जाते आता. आपण आणि लोक सुद्धा थोडी आणखीन काय म्हणतात मुक्त झालीत आणि सांगतात हा मी घेतलंय ह्याचं सबस्क्रिप्शन, आर्टचं सबस्क्रिप्शन वगैरे. पूर्वी नाहीतर हे चालूच होतं. म्हणजे मला माझ्या लहानपणी माहितीये की आमच्या बाजूच्या रद्दीच्या दुकानात पॉर्न विकायचं आणि सगळे म्हणजे ते हे सगळं मार्केट एक्झिस्टिंग होतं, हे ब्लॅक मार्केट होतं, ते आता व्हाईट मार्केट झालंय. आणि सोशल मीडिया आणि चांगले OTT प्रोग्राम ह्याच्याबद्दल म्हणशील तर हो, ते पब्लिक व्ह्यूइंग अचानक प्रायव्हेट झाल्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतोय, आमच्या शेजारच्यांवर काय परिणाम होतो असं. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय प्रायव्हसी सेटिंग्स आणि ह्या सगळ्याच्या बाबत. एकीकडे आपल्याला व्हॉट्सअपची पूर्ण प्रायव्हसी हवी आहे, एकीकडे आपण त्याचा वाद घालतोय. दुसरीकडे सगळ्यात जास्त गैरवापर या देशात होत असेल तर तो व्हॉट्सअपचा आहे. म्हणजे मला रोज सकाळी किमान 3 ते 4 तरी फेक न्यूजचे मेसेजेस येतात, हे मला माहिती आहे, रोज सकाळी. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे, आणि दोन्ही बाजूचे सर्व बाजूच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीचे फेक मेसेजेस येतात, प्रोपोगंडा बेस. आणि
क्लिक फार्म्स आहेत दोन्ही बाजूनी, सगळं चाललेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे याचा उद्देश जर का त्याच्यावर आळा आणणं असं असेल तर तर अगदी स्वागतार्थ आहे की प्लीज करा. पण त्याच्यावर खरंच उद्देश तो आहे का तांडव सारख्या शोवर किंवा काय म्हणत आपण चार्ली हेब्डो सारख्या कार्टूनवर किंवा म्हणजे जे खरोखर फ्रीडम ऑफ स्पीच साठी ज्यांच्यावर काय म्हणतात अटॅक झाला, तर अशा लोकांना वाचवण्यासाठी वगैरे आहे, ह्याचा सगळ्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला काय म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्य अनेक वर्षांनी मिळालंय हे बोलून दाखवायचं, ते आपल्याकडनं हिरावून घेतल्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे आपल्याला माहितीये की आपलं ब्रेन वॉशिंग होत आहे दोन्ही बाजूने. तर दोन्हीचं बॅलन्स कसं सांभाळायचं हे मला हे समजू शकते की सरकार सुद्धा खूप दुविधेत असणार, पण त्याच्या दुप्पट दुविधेत आपण आहोत. शेवटचा प्रश्न, या सगळ्याचा उद्देश हे कसं इम्प्लिमेंट होणार, अशा सगळ्यातले शंका मनातल्या तू मांडल्यास हे तर खरं आहे. पण आता एक इंडिपेंडंट कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, एक डिजिटल फर्स्ट कंपनी म्हणून, शेवटी तुला काय वाटतं की हे घडायला हवं म्हणजे सगळं छान होईल? काय घडायला हवं? मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं जे अशक्य आहे पण आपण कधी कधी करून दाखवलेलं आहे ते, म्हणजे भारतामध्ये सत्याग्रह झालेले आहेत, भारतामध्ये स्वच्छाग्रह झालेले आहेत, भारतामध्ये काय हरित क्रांती झालेली आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत आपण. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपल्या स्वतःवर आळा घातला पाहिजे. जे गाईडलाईन्स मी म्हटलं तसं एकमेव गोष्ट मी मान्य करतो की सेल्फ सेन्सरशिप इज द बेस्ट सेन्सरशिप. प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरनी हा विचार केला पाहिजे की आपण काय करतोय, आपल्यामुळे दुसऱ्याचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यावर काहीतरी परिणाम होणार आहे का. म्हणजे मी मूर्खासारखा वागलो म्हणून सगळ्यात, म्हणजे आता उदाहरणार्थ उद्या एक मुलगा कॉलेजमध्ये गेला आणि त्यांनी काहीतरी वर्गात आरडेओरडे केले, वर्गात डबा खाल्ला वगैरे म्हणून दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचीच डबे तपासले गेले, सगळ्यांनाच सांगितलं गेलं की आता एक शब्दही अलाउड नाही. तर ते सगळ्यांसाठीच नुकसानकारी. तर त्यामुळे आपण असा पहिला विचार केला पाहिजे की आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्सनी कुठेतरी स्वतःवर कंट्रोल आणला पाहिजे. हे मी कायमच म्हणत आलेलो आहे सुरुवातीपासून, हे गाईडलाईन्स यायच्या आधी. आणि दुसरीकडे हे झालं पाहिजे की जर का खरंच अशा प्रकारची सेन्सरशिप येणार असेल किंवा अशा प्रकारचं गाईडलाईन्स येणार असतील, नियम येणार असतील, तर ते एक सर्व बाजूंसाठी असले पाहिजे. एका अंगाने आपल्या सोयीसाठी नियमांचं पालन आणि हे नाही झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सरशिप आणि सेन्सर बोर्ड हे चांगलं आहे, पण ते सर्टिफिकेशनसाठी चांगलं आहे, कुठल्या तरी गोष्टीवर आळा घालायला नाही. सारंग, तुझे खूप खूप आभार की एका कळीच्या आणि इंटरेस्टिंग मुद्द्यावरती डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीच तू बोललास आणि तुझी मतं मोकळेपणाने सांगितलीस. आय होप की हे हळूहळू मॅच्युअर होत जाईल, बदलत जाईल, आपण ते बघत राहू, त्याचा पार्ट राहू. पण तू वेळ दिलास त्याबद्दल थिंक बँक कडून तुझे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि थिंक बँकलाही खूप खूप धन्यवाद या सगळ्यासाठी, कारण मी तुमचा कार्यक्रम खूप आधीपासून बघतोय आणि मला असं वाटतं की जे मी आता म्हणत होतो की बॅलन्स असणं गरजेचं आहे, तो तुम्ही बऱ्यापैकी पाळता आणि त्यामुळे मी लगेच तयार झालो इथे यायला. थँक्यू. थँक्यू.